तर मम्मी पप्पा व्हॅलेंटाईन डे कराल्यात स्टेटसवर. झाला काय मम्मी? झाला काय? हां स्टेटस टाकला. कृष्णराज आत्ता हाय कर ना, हाय कर ना. लय आगाव झालाय, दमवालाय आज. आय? कुठे चालले बा? स्कूल मध्ये काय शिकवले? ए गा मम्मी ह्या पप्पांचा स्टेटस आजचा व्हॅलेंटाईन डेचा. तुझा कोणता आहे? टाकलं नाही ते व्हॅलेंटाईन डे. आज व्हॅलेंटाईन डे आहे, सो आम्ही चालू सेलिब्रेशनला. मी भाग्यश्री, कृष्णराज आणि शिवन्या. आत्ता काय असा प्लॅन नाही आहे परफेक्टली. दीदीकडे चाललो आहे मी, त्याच्यानंतर तिकडे बघू आता काय प्लॅन होते, काय कसा प्लॅन, काय काय सेटअप होते, काय त्याच्यावर डिपेंड आहे. बाय द वे तुम्हाला दाखवतो एन्जॉयमेंट काय काय आज व्हॅलेंटाईन डेची. काय ठरते फिक्स नाही आहे, जे होईल ते होईल. आणि ॲक्च्युली आता पोरांच्या सोबतच व्हॅलेंटाईन डे. आज काय आमचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल नसतोय, कारण डेली आमचं सेमच असते ऑलमोस्ट. नवीन काय नाही आमच्यासाठी. आमचं बघा कृष्णराज पिल्लू आता स्कूलमधनं आले आणि आता चालले बाहेर. बाय कुठे चालले आपण? कुणाच्या? नॅनोच्या घरात. ज्ञानेश्वरी आहे ना, तिला नॅनो म्हणतोय. नॅनोच्या घरला जायचंय म्हणते. मग तू खेळणार नॅनो बरोबर? तू मानणार नाहीस ना तिला? नक्की? खरं? प्रॉमिस? बरं ट्रॅफिक जाम झालं. ट्रॅफिक भरपूर जाम व्हायला इकडं. जस्ट आता आलोय दीदीकडं. 4 वाजले. आता अंघोळ केले दीदीनं. शिवने नवीन काय आणले इथं स्पीकर, तुम्हाला मजा दाखवतो. हॅलो हॅलो. गाणं पण म्हणू शकता आणि म्युझिक पण लागते यावर. दाजी गाणं म्हणालेत आता. आता गाणं म्हणाल्यात, म्युझिक लागलेलं आहे. गाईज कमेंट करा गाणं कसं वाटायलंय तुम्हाला. पहिल्यांदाच ट्राय चालू आहे. भाग्यश्री गणेशसाठी गाणं म्हणणार आहे.
छान. ऍक्च्युली आता असं वाटायला की हिला हे व्हिडिओ बघून इंडियाज गॉट टॅलेंटला बोलवणार आहे. नाही छान म्हणले भाग्यश्रीनं खरंच चांगलं म्हणले. खूप छान म्हणल्या. मला तर काही येत नाही गाणं म्हणायला एवढं छान. नाही आमचे 1-2-3 व्हिडिओ शूट झाल्यात. आता आम्ही चाललोय घरी. दीदी पण आल्या आज संडे असल्यामुळं. राजे घरी आहेत आणि आता चाललोय आम्ही. आता लंच ते बाहेरच करणार आहे. काय म्हणाय कसा वाटला कालचा व्हॅलेंटाईन डे? आता आम्ही चाललोय घरी. ही बघा आमची नॅनो कृष्णराज भांडाल्यात. ती गाडी चालू आहे क्लीन करायची. कोण कोण येणार? तू येणार? नाही ना तू येणार? तू येणार पिल्लू? येणार? डान्स करून दाखव दोघे. हे ग आमची बाळ डान्स करायला आहे काय? तू स्कूलला जात नाहीस? नाही जात? तुझी उद्या स्कूल आहे. तू स्कूलला जातोस? हां. आता निघलोय इथून सांगलीतून आणि आता चाललोय घरी. आणि हे बघा आमचा कृष्णराज आणि माहेश्वरी. कुठे आहे माहेश्वरी? माहेश्वरी आज माहेश्वरी पण आल्या. कुणाची आहे? आणि ही गाडी कुणाची आहे? ही गाडी कुणाची आहे? आपली आहे. आणि ती रेड कलरची गाडी कुणाची आहे समोरची? नॅनोची आहे. मला झोपायला ऍक्च्युली किती वाजले का? 4 वाजले. प्रॉब्लेम. आणि इथं अपार्टमेंटला थोडी भांडणं पण. अपार्टमेंटचा सीन असा होता की पार्किंग एक्स्ट्रा गाडी आमची लावल्या म्हणून त्यांना प्रॉब्लेम झाला. दीदी ऐकत नाही, भांडणं करणार. जरा चर्चा केली सकाळी आणि आमचं पण गप्पा ते मारत बसलो आम्ही रात्री. खूप 4 वाजलेले सकाळी. 4 वाजले आणि त्याच्यानंतर 4-4:30ला झोपलो आणि सकाळी परत 9 वाजले उठायला. आणि आता 1 वाजता आंघोळ केल्या. मी घरी कधीच करत नाही असं. इथंच या दीदीच्या इथं कसं काय लेट होते कोणाचं. आता कृष्णा उठलाय झोपलेला. हाय कर पिल्लू. अजून झोपलेला. खूप दमलाय. होय झोपलेला. दीदीचं खाऊन झाले. त्याच्या लेक्चर चालू आहे तिचं. तिचं आहे ना आता दाजी चाराल्यात. ही बघा आमची नॅनो. ही बघा आपल्या दोन्ही गाड्या. चला आता बसूया. आता घरी आलोय. हे बघा कृष्णराज बघा. कृष्णराज बघा कसं आहे. आता सायकल चालवायला आहे. इकडे गाडी चालवाल्या. त्या दोघी खेळाल्यात. आणि ती बघा असं करायला कृष्णराज एक्सरसाइज. बघा व्हॅलेंटाईन डेचं डेकोरेशन चालू आहे आमचं. बघा तयारी. ए नॅनो तुझा ड्रेस बघा. बघा हिचा ड्रेस बघा. हिचा ड्रेस बघा. आता 10 फुगं फोडलाय आतापर्यंत आणि पाहिजे त्याला. व्हॅलेंटाईन डेची तयारी झालेली आहे. आता इथं डेकोरेशन ते झालेलं आहे बेसिकमध्ये. कारण बलून सगळी पोरांनी फोडून टाकलेत. ॲक्च्युली आता आमचा गेम चालू झालेला आहे व्हॅलेंटाईन डेचा.
आणि आपण प्रश्न विचारूया पहिला दीदीना आणि दाजींना. त्यांचा टर्न आलेला आहे. दाजी आणि दीदी तुम्ही दोघं एकामेकाच्या बद्दल 2 चांगल्या गोष्टी फक्त सांगा. पहिला टर्न दीदीचा. 2 अशा नाही आहेत, बऱ्याच गोष्टी. नाही 2च सांग बस. हा, पण 2 सांगायच्या म्हणल्या तर हां मी कुठली गोष्ट मागितली आणि मला दिली नाही आजपर्यंत झालेलं नाही माझ्या नवऱ्याने. बर. आणि खूप प्रेम केअर सगळ्यात जास्त काळजी माझ्या नवऱ्याने घेतली म्हणजे आजपर्यंत. ठीक आहे. जसं लग्न झालंय तसं मम्मी पप्पांच्या सारखं. हां आणि दाजी आता तुम्ही सांगा. सगळ्यांची म्हणजे फॅमिलीमध्ये जसे हे करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे मुलांची असेल. मी आजारी पडल्यानंतर सुद्धा माझी काळजी घेते व्यवस्थित, आणि कुठल्याही कामात सपोर्ट लागतो म्हणजे हिला करते पण, आणि मला हिचा सपोर्ट शिवाय माझं कुठलं काम पण म्हणजे व्यवस्थित होत नाही. ओके. लास्ट क्वेश्चन आता की तुझं दाजींच्यावर किती प्रेम आहे एका लाईनमध्ये सांग. एका वाक्यात किंवा लाईन काय असेल ते व्यक्त कर. प्रेम खूप जास्त आहे, इतकं की मी एक दिवस पण नाही राहू शकत माझ्या नवऱ्याशिवाय. ओके. आता दाजी तुम्ही सांगा. प्रेमाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं हिच्यावर इतकं प्रेम आहे की भांडली नाही तरी मला करमत नाही. म्हणजे भांडायला पाहिजे, प्रेमात सुद्धा भांडलं पाहिजे. आणि मगाशी तुम्ही बोलला की हिनं बदलायला पाहिजे भांडण. भांडायला पाहिजे, जरा चिडचिडपणा कमी करा. अच्छा म्हणजे हळूहळू भांड, ज्यादा चिडून भांडू नको. मगाशी जे येताना गाडीमधून गप बसले तर मला चुकल्यासारखं वाटायला लागलं. तुम्ही बोला ना म्हणलं, काय बोलणार? असं गोष्ट झाली. गोष्टी अशा सांगा. एका क्वेश्चन असा की दोघांच्या बद्दल एकमेकाबद्दल चांगल्या 2 गोष्टी सांगा. पहिला तू मम्मी सांग की 2 पप्पांच्या बद्दल चांगली गोष्ट. 2 म्हणजे मला त्यांचं काय आवडते म्हणजे स्वभाव, की कोण पण येऊ दे, माझ्या घरची येऊ दे, मुलगी येऊ दे, सुनेच्या माहेरची येऊ देत, कोण पण आले की त्यांचं पाहुणचार चांगला करतात, ते एक आवडते. परत एक स्वच्छता एक त्यांची चांगली आहे, त्यांना आवडते ते मला ओके. पप्पांचा टर्न ना. मम्मी बद्दल 2 चांगल्या गोष्टी सांगा. लग्नाला आमच्या 35 वर्ष पूर्ण झाले होतात, पण ती दररोज उठून लग्न झाल्यापासून लवकर उठणे, आवरणे, पूजा करणे, ती एक गोष्ट चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट जेवण चांगले करणे आणि असं करणे ही सेकंड क्वेश्चन की 2 सवय किंवा 2 गोष्टी असं तुम्हाला एकामेकाबद्दल वाटते की त्या करू नयेत आई लाईफमध्ये. पहिलं तू सांग मम्मी की पप्पा असे 2 गोष्टी आहेत त्या त्यांनी करू नयेत असं काय वाटते तुला कुठल्या. घरात जास्त बाजार भरू नये, सून सगळं मात्र करते. आणि एक माझ्या अगोदरच उठून बसतात सकाळी, ते मला नको आहे. बर ठीक आहे. आता पप्पा तुम्ही सांगा. मी काय करायचं नाही, गोष्ट करायची. हा ती करू नये 2 गोष्ट. लय प्रेमात जेवाय घाल नाही, हा. वाढवाले जेवणाबद्दल प्रेम दाखवू नये. आणि दुसरी गोष्ट मला तेवढ्या शिवा देऊ नये. लास्ट क्वेश्चन हे झालं की तुमचा टर्न झाला. लास्ट असं की तुम्ही दोघांच्या बद्दल एक मनातनं एक तुम्हाला प्रेमाची लाईन किंवा मनानं तुमच्याबद्दल एकामेकाबद्दल काय वाटते एका लाईनमध्ये सांगा. पहिला मम्मी सांग. हां. तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है. मम्मीनं सांगितली तिच्या शब्दात आणि खूपच छान पद्धतीने सांगली. आता पप्पांचं टर्न. मम्मीबद्दल सांगा आता तुम्ही. तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल, इस बात का गवाह खुदा गवाह. लास्ट आता आमचा टर्न आहे. आता तुमच्या एकमेकांबद्दलच्या चांगल्या गोष्टी सांगा. की भाग्यश्रीनं गणेशच्या कुठल्या चांगल्या 2 गोष्टी आवडतात ते सांगायचं, आणि गणेशनं भाग्यश्रीच्या 2 गोष्टी सांगायच्या. पहिला भाग्यश्री. मी सांगायचं हां. चांगल्या गोष्टी, माझी खूप काळजी घेतात. माझ्या मम्मी पप्पांपेक्षा पण जास्त त्यांनी माझी काळजी घेतली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
किती पण काय झालं तरी माझ्यावर रुसत नाहीत, माझं म्हणजे हे करत नाहीत, मला कमी समजत नाही, माझ्यावर खूप प्रेम करतात. ओके, आता गणेश. माझं असं आहे की दोन गोष्टी, भरपूर गोष्टी आहेत, पण त्यातल्या एक दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की ही आमच्या दोघांचं कधीच भांडण झालं नाही आहे लाईफमध्ये एवढ्या वर्षात. ती एक गोष्ट चांगली, ही कधी भांडत नाही. दुसरी गोष्ट, मी काय पण करू दे ही मला कधी विचारत नाही, काय पण करू दे मला कधी विचारत नाही, आणि मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करते. आमच्या एवढ्या गोष्टी. आता एकमेकांच्या कोणत्या गोष्टी करू नयेत असं वाटतं ते सांगा. खूपच अवघड प्रश्न आहे, पण पहिला तू सांग. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मोबाईल गाड्या सारखं जे घेतात ते घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकर झोपत नाहीत रात्री, स्वतःला त्रास करून घेतात आणि सगळं लोड आहे त्यांना. बस तरी बस पण आता बस दोनच गोष्टी होत्या. आणि मला हिच्याबद्दल दोन गोष्टी की जी हिनं करू नये. एक गोष्ट की तिनं हे करू नये की बाबा काय म्हणते जादा झोपू नये. झोपत्या खूप, सकाळी दुपारी संध्याकाळी झोपू नये. आणि दुसरी गोष्ट, मला विचारावं, माझ्याकडे लक्ष द्यावं, मी घरातच असतोय. ठीक आहे. आता दोघांनी एकमेकाबद्दल प्रेम किती आहे हे एका वाक्यात सांगायचं. एका वाक्यात सांगितलं ना. एका वाक्यात सांग. हे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुला मी एक ह्या व्हॅलेंटाईन डेला सगळ्यांच्या समोर या ब्लॉग मध्ये प्रॉमिस करतो की कुठली गोष्ट असू दे लाईफमध्ये, एक आणि एक दिवस मी आजपर्यंत प्रयत्न करतोय आणि इथनं पुढे पण की तुझ्याबरोबर 24 तास मी तुझ्याबरोबर असणार 100%, कुठेही असू दे किंवा काय असू दे. आणि तुला काही त्रास झाला किंवा काही होऊ दे, मी तुझ्याबरोबर कायम सोबत आहे, काय पण होऊ दे. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. ओके, आता भाग्यश्री. आता तू एका वाक्यात सांगायचं, माझं तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तुम्हाला वाटत नसलं तरी बस एक वाक्य आहे. बस.